नमस्कार, मी मनीषा धोपेश्वरकर माय माइंड स्क्रिप्टमधून तुमच्याशी संवाद साधते आहे. आपण मागील भागात सोप्या भाषेत व्यसन म्हणजे काय, त्याचा धोका कुणाला असतो, त्याचे मेंदूवर होणारे परिणाम, तसेच लोक व्यसनाधीन का होतात हे जाणून घेतलं. व्यक्ती नशेचा अगदी गुलाम बनून जातो. आधी थोड्या प्रमाणात असलेली नशा आता जगण्याची आवश्यकता बनून जाते. तसंच मागील भागात आपण आनंददायी रसायनं, संप्रेरक, हॅपी हार्मोन्स याविषयीही बोललो. त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. 4 संप्रेरक माणसाला आनंदी ठेवतात. एंड्रोफिन, डोपामाइन, सिरोटिन, ऑक्सिटोसिन ही संप्रेरकं आहेत. एंड्रोफिन, आपण जेव्हा व्यायाम करतो, घाम येतो, तेव्हा हे संप्रेरक तयार होतं. शरीराला वेदना सहन करण्याची किंवा दुःखावर मात करण्याची क्षमता वाढते, तेव्हा एंड्रोफिन तयार होतं. हसणं हे एंड्रोफिन निर्मितीसाठी अजून एक चांगला मार्ग आहे. सो दररोज 30 मिनटं तरी व्यायाम करणं, काहीतरी विनोदी वाचणं, ऐकणं किंवा बघणं हे एंड्रोफिन निर्मितीसाठी मदत करू शकतं. डोपामाइन, आपल्या जीवनयात्रेमध्ये आपण अनेक लहान मोठी कामं पार करत असतो, त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होतं. जेव्हा आपण केलेल्या कामाचं कुणीतरी घरातील व्यक्ती किंवा कामाच्या ठिकाणी आपलं कौतुक होतं, तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटतं. तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असतं. यातून आपल्याला समजतं की घरातील अनेक कामे करणाऱ्या किंवा करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश वाटतं, कारण त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक हे फार क्वचित केलं जातं. आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो, तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होतो. सिरोटिन, जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी, फायद्यासाठी काही करतो, तेव्हा सिरोटिन तयार होतं. जेव्हा आपल्या स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो विना अट, तेव्हा सिरोटिन तयार होतं. एवढंच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणं किंवा अशा प्रकारचं लिखाण करणं यांनी सुद्धा सिरोटिन तयार होतं. ऑक्सिटोसिन, हे तेव्हा तयार होतं जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो, काळजी घेतो, जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला आलिंगन देतो, तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होतं. म्हणूनच मुन्नाभाई MBBSमध्ये दाखवलं आहे ना, जादू की झप्पी, खरंच ते काम करतं. तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणं, खांद्यावर हात ठेवणं, यामुळेही ऑक्सिटोसिन रिलीज होतं. दररोज व्यायाम करून एंड्रोफिन मिळू शकतो. छोट्या मोठ्या पण अर्थपूर्ण गोष्टी साध्य करू शकतो डोपामाइन मिळवून, डोपामाइन वाढवून. इतरांना मदत करून, चांगले वागून सिरोटिन मिळवता येतं आणि आप्तेष्टांना माया, काळजी हे हात पकडून किंवा व्यक्त होऊन केलं तेव्हा ऑक्सिटोसिन मिळवू शकतो. आता हे सर्व करण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात आणि नशा करून ही रसायनं क्षणातच वाढतात आणि क्षणात कमीही होतात. आणि कमी झाल्यानंतर अपराधी भाव येतो, निराशा वाटू लागते, आपण हे काय करतोय आयुष्याचं हेही वाटू लागतं. पण ते फेस करण्याची, सामोरे जाण्याची आपली तयारी नसते. व्यसनामुळे आधीच शिस्त, आळस वाढल्यामुळे हे प्रयत्न करण्यात त्या व्यक्तीला रस नसतो. जेव्हा अवलंबित्व, गुलामगिरी वाढते, पटकन नशा चढवणं हा सोपा मार्ग वाटतो. आजचा हा भाग इथेच थांबून पुढील भागात भेटूयात. स्टे ट्यून्ड विथ मनीषास माय माइंड स्क्रिप्ट.